नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथे किंग सर्कलच्या इथे. हा जो आहे कॅफे मड्रास, हे एक आयकॉनिक रेस्टॉरंट आहे. इथे फक्त तुम्हाला ब्रेकफास्ट आयटमच मिळतात, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक ब्रेकफास्ट खाण्यासाठीच इथे येतात. म्हणजे जो मेनू आहे तो आहे म्हणजे डोसा, इडली, सांबार अशा प्रकारचंच आहे. आणि स्पेशालिटी अशी आहे की मुकेश अंबानी साहेब इथे यायचे कॉलेजमध्ये असताना, आणि आजही त्यांना जेव्हा त्यांच्यासाठी एक गाडी येते सकाळी इकडचा नाश्ता घेऊन जाते. एकदा तर अशी स्टोरी आहे की ते एकदा लंडनमध्ये होते आणि त्यांना मड्रास कॅफेचा नाश्ता खायचा होता. तर त्यांनी त्यांचं चार्टर्ड फ्लाईट पाठवलं इथे विमान, इथून त्यांना नाश्ता घेतला आणि ते लंडनमध्ये गेलं आणि तिथे त्यांनी ते खाल्लं. दिस इज द स्पेशालिटी. यांची टेस्ट, फ्लेवर आणि कॉस्ट या सगळ्यांचा एक संगम आहे. आणि असे आयकॉनिक रेस्टॉरंट आहे ते आपण भेट दिले पाहिजेत, म्हणून आज आपण इथे आलो. दिवाळीचा मोसम आहे तर गर्दी फार आहे. ऑलमोस्ट इथे तुम्ही बघाल तर आता मॉर्निंग टाईमच आहे, 7च वाजलेत. साधारण 10-15 मिनटाचा वेटिंग सांगितलं आहे. चला तर आज जाऊन बघूया आपण. खाली आणि वरती असा हा सेटअप आहे. सकाळी फुल भरलेलं आहे. मित्रांनो, हे रेस्टॉरंट आहे 1940मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे. टायमिंग्स आहेत 7 to 2:30 आणि 4 PM to 10:30 असे टायमिंग्स आहेत इथे. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर ह्या टायमाला तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. ह्याचं लोकेशन मी तुम्हाला खाली लोकेशन देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही येऊ शकता. मित्रांनो, काही गोष्टी अफोर्डेबल आहेत. साधारण 50-60 रुपयापासून 70 रुपयापासून सुरुवात होत आहेत. आणि यांची मॅक्झिमम प्राईज आहे ओनियन टोमॅटो उत्तपम आहे 135 साधारण ती कॉस्टिंग पडते ते अशी. पण यांची चहा आणि कॉफी फार महाग आहे. चहा आहे 38 रुपये आणि कॉफी आहे 48 रुपीज. त्याच्यामध्ये काफी जॅगरी ती आहे 67 आहे. म्हणजे तसं काही आहे. कधी बुंदी 75 असे वेगवेगळे प्राईजेस आहेत. पण यांची स्पेशालिटी आहे साऊथ इंडियन फूडची. सो व्हेनेवर यू कम हिअर टू साऊथ इंडियन फूडच ट्राय करा. दिस इज वेनी मसाला. लोणी आहे, वेन्नी मसाला आहे, चटणी आहे आणि रस्सम आहे. हवी टेस्ट. काय फ्लेवर? डोसा नरम आहे ना डोसा, मला वाटतं. हां, त्यांचं मेन असं आहे हे तुपामध्ये देशी घीमध्ये केलेलं आहे. यांची स्पेशालिटी आहे. असं त्यांनी इथे लिस्टेड पण असं लिहून दिलेलं आहे ते. नारळाची चटणी आहे, तसे तिखट चटणी आहे, रस्सम आहे. पण रस्सममध्ये काय जास्त दिसत नाही, एकदम जराची क्वांटिटी आहे. आणि तुम्ही जर इथे बघाल आतमध्ये भाजी नॉर्मलीच आहे. या डोशाची किंमत आहे, दुसरं काय नाही. ओके, ही तुप्पा पोळी आहे. या तुप्पा पोळीमध्ये बघा काय आहे. ही जी चटणी होती ती फक्त नाही आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये रस्सम तोच आहे. ही चटणी ह्याच्यामध्ये आलेली आहे. ही पोळी आहे, ही पोळी तुप्पा पोळी आणि नारळाची चटणी हे असं आहे. कसं आहे तुप्पा पोळी नुसती खाऊन बघ आणि मला सांग चटणी सकट चटणी आली का नाही. मग दुसरा कट घे, इथून कट घे असा मधून. नुसता फ्लेवर कसा आहे त्याचा? छान लागते. आणि आपला डोसा असतो तसा आहे. मला वाटतं उत्तप्पम असतो तसा जाड आहे. हा तो जरा पातळ होता, वेनी होता. हा जरा जाड वाटतोय मला उत्तप्पासारखा. हां, आता टेस्ट करून सांग. नुसतं प्लेन खाऊन बघ बरं. प्युअर तूप, पोळी म्हणजे त्यांची चटणी आहे ती आहे. तिचे फ्लेवर तर तुमचे नॉर्मलच आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. भरभरून तूप आहे, घी आहे आणि ती पोळी आहे. त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो. त्याची जराशीच दिली होती त्यांनी, म्हणजे आता आतमध्ये तीच आहे, भाजी नाही आहे त्याची. तुप्पा पोळी घेतली, त्याच्यानंतर ही चटणी घेतली आणि आता मी हा सांबार त्याच्यात नंतर ट्राय करणार.
फ्लेवरनं फुट म्हणून येतं. सांबार अप्रतिम आहे, एवढं सुंदर असं आहे ना. म्हणजे महाराष्ट्रीयन फ्लेवर नाही आहे, टिपिकल साऊथ इंडियन फ्लेवर आहे. आणि यांचा जो रस्सम आहे ती तोड नाही, एक माइल्ड असा फ्लेवर आहे त्याला. तुम्ही जर बघाल त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसत नाही, थोडेसे आयटम आहेत, फार फार थोडे आहेत. आणि त्याचा जो फ्लेवर आहे एकदम इंटेन्स असा. माइल्ड बट बिट इंटेन्स. त्याच्यामधले मसाले आहेत अतिशय सुंदर. कसं वाटतंय सगळं मिक्स करून? मसाला डोसा आपला रेग्युलर आहे तसाच आहे, ऑथेंटिक साधाच आहे हा मसाला डोसा. आतमध्ये सगळी भाजी आहे पण एकदम क्रिस्पी आहे, पेपरसारखा आहे. दॅट्स द स्पेशालिटी ऑफ दिस. एकदम क्रिस्पी, मस्तच. थोडं हा बुडलेला आहे चटणीमध्ये, तोच आपण ट्राय करूया. नारळाची चटणी पण उत्तम प्रकारची आहे. मेन यांचा जो सांबार आहे, सगळ्या सांबार आणि नारळाची चटणी सेमच येते. जबरदस्त. बाहेरून एकदम क्रिस्पी, आतमधून सॉफ्ट. तूप टाकल्यामुळे एक तुपाचा लेअर आहे त्याच्यावरती, क्रिस्पी असल्यामुळे सांबारमध्ये बुडवून खायची मजा काही वेगळीच. तुम्ही जर बघाल सगळ्यामध्ये भाजी सेमच आहे, भाजीमध्ये काही फरक नाही आहे. थोडीशी मूगडाळ आहे, बटाटा मॅश्ड आहे, कांदा आहे. थोडीशी भाजी खाऊन बघूया आता आपण यावेळी. थोडासा सांबार, अतिशय छान. ट्रेडिशनल कॉफी आलेली आहे. कशी आहे? कॉफी बॅग, कापी 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 बॅग, मद्रास कॅफेमधली कापी. फायनली स्ट्रॉंग. एकदम स्ट्रॉंग आहे कॉफी. तर मित्रांनो मी ट्राय करतो. इट इज स्ट्रॉंग. फिल्टर आहे, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग, मस्त आहे. मित्रांनो इट्स टाइम टू रिव्ह्यू द बिल नाव. वडा 72, आम्ही एक पार्सल घेतला. तुप्पा विथ पोडी 124, मसाला डोसा 105, बेनी मसाला डोसा 124 आणि कॉफी घेतली ती 48. टोटल आमचं बिल झालेलं आहे 473 आणि GST 497. कॅफे मद्रास ची एक आयकॉनिक टिक ड्रीम झालेली आहे. कॅफे मद्रासमध्ये ब्रेकफास्ट केला आहे. आता आपण बिल पे करूया आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी. पायऱ्या पण उतरायच्या एकदम ट्रेडिशनल आहेत आणि हा इकडून असा खालचा व्ह्यू. चला मित्रांनो, काम झालेलं आहे, पार्सल आलेलं आहे. इथे गर्दी एवढी आहे की जबरदस्त आहे. चला, बट आय एन्जॉयड माय ब्रेकफास्ट. चलो, कीप वॉचिंग अवर चॅनल. कसं वाटलं? मस्त वाटलं. आरू भारी दिला ना.
गेम खेळत होता. आज ती भारी फील आला, भारी फील हॉट कॉफी फील. येस त्यांची कॉफी इंटेन्स आणि फार हे होती. दॅट वॉज ब्युटी. अशी कॉफी आपण केली पाहिजे. इट्स अ फिल्टर कॉफी. चला तर कीप वॉचिंग अवर चॅनल. टाटा बाय बाय.